त्याचा माल जरा तेलकट होता बा. बर आणि पाण्याअभावी जरा त्रस्त झाली. बर तर जरा थोडा व्हाईट आहे आतून. बर. तर कसं करता येईल त्याला नाशिकला? नाशिक मध्ये सुद्धा विकला जाईल, तो पुण्यात विकला जाईल, पण जर हा तेले असेल हा तर बारीक माल बिलकुल विकत नाही. तर थोडेसे स्पॉट असतील, हा हा. मोठी साईज असेल तर त्याला विकला जातो. बर. तेल्या फुटलेला असेल तर विकला जात नाही. कमीत हा हा. कमी 100-150 ग्रॅमच्या वर तेल्या च थोडेसे स्पॉट असेल तर विकला जाईल. बर बर. बारीक चिंगळीला गिरायक होत नाही, कारण त्यात आत काहीच निघत नाही. हा हा हा. आलं लक्षात. आणि सुकलेला असेल तरी पण नाही, तो सुकलेला नाही, माल चांगला आहे. बरं ना, तुम्ही सुकलेला काहीतरी म्हणत होते ना. नाही, पाण्याचा आता नेमकं इथून पुढे शॉर्टेज यायला लागला जरा. अच्छा, शॉर्टेज येणार आहे पण तुम्हाला माल काढायचा आहे. हा काही अडचण नाही. जर तेल्याचा माल असेल तर 150 ग्रॅमच्या वर तोडा, आणि तुम्हाला जे दुसरा बी आणूशी वाटतो ते 4-2 कॅरेट आणून पहा. बर बर. नाही नाही, मी परवा दिवशी आलो ना मार्केटला, आपलं पुण्याहून आलो ना. बर बर. हा. मग तिथं विकला व्यवस्थित? नाही, तो व्यवस्थित विकला, तो माल चांगला होता ना. अच्छा, तो नाही नाही. म्हणजे हा, 260 पर्यंत पट्टी गेली ना ती. 2,60,000 पर्यंत पट्टी गेली. हा हा हा. बर, ठीक आहे. तुम्हाला जिकडं जर चांगल्या मालाबरोबर तसा माल आणायचा असेल तर पुण्याकडे या. हा आणि तुम्हाला मीडियमच माल बऱ्यापैकी आहे आणि वाटतंय की ही योग्य आहे, नाशिक योग्य आहे, तरी नाशिकला या. आणि हा टॉप माल असेल तरी पण नाशिकला या. अशी काही अडचण नाही की नाशिकला कमी विकते, असं काही नाही. नाशिक पुणे बऱ्यापैकी हा आता काल तुम्ही एक व्हिडिओ पाहिली असेल आपली, की इतर ठिकाणी गेलेला शेतकरी तुमच्याच हा हा भागातले होते. हा. तुम्ही बुलढाण्याहून बोलताय, ते संभाजीनगरचे होते. मी दुसरीकडे बुलढाणा बोलतो. हा, ते त्यांनी दुसरीकडे टाकला ना, आपल्याकडे टाकला, जो 40,000 रुपये त्यांचे वाढले हा हा हा. गाडीला. म्हणजे शेवट आज पाण्याची परिस्थिती अवघड आहे. हो ना. समस्या बिकट असताना मार्केटिंग मध्ये पण फसायचं नाही, हा. यासाठी आम्ही शेतकऱ्यांशी बोल नेहमीच आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. बरोबर बरोबर. आणि आज पण सुद्धा काही भागातील मंडळी होती तेले हा आहे. आज तर एक शेतकरी म्हणला, पहिलंच वर्ष आहे, पहिली ट्रीप आहे, तेल्याचा आहे माल विकल का, अशी परिस्थिती होती. पण तरी तो 30 रुपये किलो पासून 125 रुपये किलो पर्यंत गेला. बर म्हणजे बर. शेतकरी समाधानी आहेत आपल्या नाशिक हा मार्केटवर. आज मी नाशिकला होतो, तो समाधानी आहेत. हा हा. हो, आणि तुमचं समाधानच महत्वाचं आहे, कारण आज खूप भयंकर परिस्थिती आहे. नाही नाही, बरोबर आहे. उन्हाळ्यासारखं ऊन लागतंय अजून जून मध्ये. हो ना हो ना, उन्हाळ्यासारखंच ऊन आहे ना. पण आता जुलै खेटाची वेळ आली तरी अजून जर उन्हाळा जात नसेल हो ना, काहीच नाही तर ना, कुणीकडेच पाण्याचं हे नाही. हा, त्यामुळे तर अशा परिस्थितीमध्ये आता मार्केटिंगला फसू नका. जे आपल्याला बागेवरती राहू द्या. आणि काही काही माल न विकण्यासारखे जर हा. आणले त्याचं भाडं निघत नाही, तर ते कळायचं ना. आणू नका, कारण भाडं शेवट पाण्यावर गाड्या चालत नाहीत आपल्या. हा ना हो ना. हो मी आता उद्याकडे एक गाडी टाकून आलो नाशिकला. हो. आणि एक ती तेल्याची, तर मग दुसऱ्याची एक गाडी लावायचा विचार चालला होता. दुसऱ्या मित्राची एक गाडी होती, तर मग त्याला म्हटलं होतं मी उद्या, म्हणून म्हटलं तसं एकदा बोलणं करून घेऊ. का मी काय म्हणतो, आम्ही फक्त चांगलं विकाय बसलेलो नाही. खऱ्या हो अर्थानं तुम्ही जे टेन्शन मध्ये कुठं असतात, जो हलका माल असतो हो बरोबर त्याला आहे. जागेवर कोणी विचारत पण नाही, आणि कुठल्या मार्केटला कोण उतरून पण घेत नाही. हा. तिथं केडी चौधरी. हो ना, आपल्याला ते तर माहिती आहे. आपण आता मला 5 वर्षाचा अनुभव डायरेक्ट. हो, तुम्हाला फार झिरोला हिरो करण्याची ताकद केडी चौधरी मध्ये आहे. आणि हो ती एका बरोबर. ठिकाणी 3 राज्यामध्ये आपण ते दाखवून दिलेलं आहे. हो बरोबर आहे. आणि तुमचे पैसे जागेवर घडत असेल तर मी नेहमी सांगतो, जागेवर द्या पण मोकळं या. हा हा. काय शेवट विरळून विरळून माल काढा. लयच अवघड शेतकऱ्यांची परिस्थिती, डोळ्यातून पाणी येते शेतकऱ्यांची, अशी परिस्थिती, भयान हो ना, परिस्थिती. बरोबर आहे बरोबर. आता हो. मी काल जो मार्केटला आणला होता माल, तो पूर्ण हाताने क्रॉसिंग करलेला माल होता. हा रेट ही चांगली भेटली, त्याला काहीच अडचण नाही आली. आणि फक्त जो मोठा माल होता का ना साईजला, 400च्या पुढचा, 300 हा 400 पुढचा, हा. तो थोडा रेटला कमी गेला. पण मग तो आतून व्हाईट होता, आपण बी ते म्हणू शकत नाही ना काही. नाही, पहिली गोष्ट कसं आहे, आपल्या अपेक्षा इतरांच्या ठिकाणच्या कुठेतरी व्हिडिओ ऐकतो 300 गेला आणि 500 गेला, पण हो मुळात बर. आपल्याला ऍव्हरेज जो माल खाली असतो त्याच्यात 10-20 रुपये जर वाढले तर तुमचं कॅरेटला 400-400 वाढत असतात. हो ना हो ना. ॲव्हरेज म्हणजे 130 रुपये ॲव्हरेज पडला ना, कमी नाही पडला ना. हा, मग मला सांगा, ते वरच्या मालात आहे ना, काही काही ठिकाणी ती अपेक्षा वाढलेली आहे. 300 गेला, हा 400 गेला, 200 गेला, हा काही हा. उपयोग नाही. नाही, आपलं ते सांगणे शेतकऱ्याला, तुम्ही वरच्या मालाचा माल नका भाऊ, ॲव्हरेज काय पडतं आपल्याला ते पहा. ॲव्हरेज मालाचा जो पैसा बनतो तो वरच्या मालाचा नाही बनत. मी तेच काही युट्यूबवर काही अशा ठिकाणच्या व्हिडिओ पाहिल्या की ते खालचं दाखवतच नाही, डायरेक्ट वरच दाखवतात 300-400. नाही, मग काल तर झालं ना रात्रीला. आता मी गावात मध्ये बसलो होतो, तर रात्री तेच झालं की बा, मग कुठपर्यंत पासून कुठपर्यंत रेट गेले. मग सांगितलं त्याला असे रेट गेले, तर मग ते म्हणे वर काऊन नाही गेले, वर हा, काऊन नाही गेले. पण ॲव्हरेज माल म्हणलं, ॲव्हरेज आपल्याला जे ॲव्हरेज यायचं ते ॲव्हरेज तर आलं ना म्हणलं त्या मालाचं.
तुमच्या मनात आहे त्याच्यापेक्षा 2-5 रुपये वाटते. हा आणि हे जी फसवणूक होती ना तिथं आपण फसलो नाही पाहिजे ना. आपल्याला मेन काय आहे की हा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, पण अगदी डॅमेजला पण न्याय मिळाला पाहिजे. बरोबर आहे. मी तुम्हाला मागेही बोललेलं, अगदी मी पूर्ण मार्केट हिंडलोय असं काही नाही. हा मी एक वेळेस आपलं आठ बघितलं बी नव्हतं. हा तर तिथं मला सांगितलं होतं, त्याला फोन आला होता, तर तिथून सांगितलं होतं त्यानं 200 200 ते 250 रुपये किलो पर्यंत क्रिटिकल. हो आणि तिथे तिथे गेल्यावर आपल्याला स्थिती माहिती आहे काय केलं. एक हो. एक दीड कॅरेट काढलं वरतीच, हम्म. आणि खालचेच काय पूर्ण ठोकून दिलं. बरोबर आहे. आता तर काय ते- होतं की आपल्याला कुठल्या मार्केटचं नाव घेऊन आपल्याला त्यांचं नाव खराब करायचं नाही, ज्याचा त्याचा तो पार्ट आहे. हो ना, आणि बरोबर आहे. शेवट आज आपण महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी एकमेव आडत अशी आहे की ज्यांना 3 ठिकाणी नाही अजून 2-3 ठिकाणी डिमांड करतायत की महाराष्ट्रात अशी 5-7 मार्केट झाली पाहिजे. आणि म्हणून आपण खरं तर इंदापूर, नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रात बाहेर पडलो. अजून 2-3 ठिकाणी आपल्याला जायचे. हो ना, आमची बी तेवढी इच्छा आहे. जर तुम्ही आता इकडे संभाजीनगर साईडला पाहिजे एक कुठेतरी. बघू ना, जो पॉईंट तुम्हाला हिताचा न्याय देण्याचा आहे तर नक्कीच त्या हा हा पॉईंटवर आपण पोहोचणार आहे. आणि हा उद्याच्या भविष्य काळात आपण फक्त काय एक गाळ्यापुरता किंवा एक छोट्याशा दुकानापुरता नाही, तर उद्या एक अख्खं डाळिंब यार्डच उभं राहिलं पाहिजे, हो हो जसं हो. तुम्ही आता नाशिकमध्ये पाहिलंय. बरोबर ना, नाशिकचं तर एक नंबर झालंय. हा म्हणजे 6 ते 7 एकरात जे मार्केट उभं राहिले सगळ्या सुखसोयीनी, पण तुमच्या पार्किंग असेल किंवा हा तुमचा एक फळ चोरीला जाणार नसेल. हो आणि हो तुम्हाला माल न्याय देण्यासाठी त्या व्यापाऱ्यांना पॅकिंग हाऊसेस असेल. हो. एवढं मोठं दालन म्हणजे जो 1.25 एकरात तो शेल वाले म्हणजे किती माल आला तरी आपल्याला तिथं अडचण नसेल. पण ह्या पुढच्या वर्षी अजून अडचण आली तर अजून एक शेल हॉल होईल. पण बरोबर ना, बरोबर. शेतकऱ्यांचा माल पावसात आणि उन्हात राहिला नाही याची आम्ही काळजी घेतोय. राहिला नाही हो पाहिजे. हो हो, बरोबर आहे, बरोबर. हा त्यामुळं या सगळ्या भविष्य काळात आहे ना, तुम्ही जे तळमळीने आता गाडी धंदा करताय हो. आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आता माझ्याकडनं तुम्हाला कमिशन मिळतंय का? नाही, तरी तुमचं ओढ आमच्याकडे काय आहे? आमचं हेच म्हणणं आहे, शेतकऱ्याचे 2 पैसे व्हावे आणि आम्हालाही 2 पैसे धंदा शिल्लक लागाव. तुमची 12 महिने गाडी चालावी, कारण ज्या हो, कमिशनवर गाड्या चालतात त्या सीझनलच चालतात. गाड्या मिळत नाही म्हणून त्या गाड्यांकडे ग्राहक जातात. बरोबर बरोबर, सिजनेबल. हे असं नाही झालं पाहिजे. आपली 12 महिने गाडी चालली पाहिजे. हो हो दैवयोगाने हो. शेतकऱ्यांचे पैसे झाले तर ते हा. बिचाऱ्यांना 2-5 रुपये हक्कानी मागा. हो, बरोबर आहे. आणि माझ्याकडे आता हा आमचंही तेच आहे. मी 5 वर्षापासून धंदा करतो. आपलं तेच म्हणणं आहे, शेतकऱ्याकडून मागून आपण 2 पैसे शिल्लक घेतो. हो पण आपण कमिशनची आशा करत नाही. हा हा आणि आपलंही तेच म्हणणं, मी जास्तीत जास्त गाड्या पुण्याला टाकेले. हा 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 जेवढे मी माझ्या संग पोरं आहे का नाही, तेवढ्या पोरापैकी माझ्या जास्त गाड्या पुण्यात आहेत. हो आणि मग तेच म्हणणं आहे, पुण्याला जास्त पैसा बनतो. क्वालिटीचा माल काढा, क्वालिटीचा पैसा पुण्यात घ्या. हा आता काय आमच्याकडे अतिक्रमणाची कारवाई झाली त्यामुळे आता थोड्याशा जागा घातल्या आहेत. मी आता उलट बुकिंग करून माल बोलावणार, हो पण ना, ते न्याय मला देणार. हा आम्हाला तेच तेच काल आम्ही शेतकऱ्यांना आम्ही तेच कन्फ्युज झालो. म्हणलं आता एवढा माल जर आपण येऊन कधी कधी एक एक दिवस थांबायचं काम पडायचं आपल्याला, हा तर आता कसं व्हायचं, इथून पुढे कसं व्हायचं जसं. नाही नाही, त्यासाठी पर्याय आपलं नाशिक मार्केट आहे. पण हो हा तुम्हाला तिथं येऊन थांबायला लावू नये. तुम्ही तिथं हा. आला म्हणून तो झाडाचा तोडलेला माल आपण काही भावात विकावा, रस्त्यात विकावा, पावसात विकावा, ही भावना माझी नाही. तो नाही नाही, बरोबर आहे. बागेत राहिला तरी चालेल, पण दुसऱ्या दिवशी हा तोडू. पण बुकिंग करूनच माल तोडू. कारण काय होतं की आपल्याला सगळ्यात जास्त पुण्यात सुद्धा आपल्याला सगळ्यात जास्त जागा आहे. पण हा. अतिक्रमण झालं तर आपल्याच शेडमध्ये आपण इतरांना म्हटलं बाबा तुमचा धंदा खराब व्हायला नको, या आतमध्ये. आपण सामावून बरोबर. घेतलं आणि तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सामावून घेतलं. म्हणून आज आपण 3 ठिकाणी जरी असेल तरी अजून तुमची डिमांड प्रत्येक भागातली की जो 3-4 ठिकाणी अजून मार्केट झालं पाहिजे केडी चौधरीचं. हो, बरोबर बरोबर. तर नक्कीच आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत राहिलो तर शेतकरी आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहत नाही. आणि गाडीवाल्याला सुद्धा आज तुमच्यासारखे गाडीवाले मला असे असंख्य लाभलेले आहेत की ज्याच्यामुळं जो केडी चौधरीकडे येतो तो बिगर कमिशनचा येतो. ही काळ्या दगडावर शिर्या घे. मी हक्काने सांगतो की मी रुपये देत नाही, पण तुम्ही हो शेतकऱ्याकडे हो, जाऊन पडून घ्या. हा ही 100% कधीही खरं आहे. हा हा हा. नाही असो, तुम्ही आणा माल, तुम्हाला जिथं योग्य वाटेल तिथं आणा. काही अडचण आली तर मला फोन करा. चालेल चालेल. आम्हाला आता उद्या एक नाशिकला टाकायची आता एकदम, म्हणजे कसं आता आम्ही पुण्यात गेलतो का काल, जसं आता कालच्या लिलावाला पुण्यात होतो, आजच्या लिलावाला इथं टाकायची नाशिकला. म्हणजे आज तोडणं होती, पण हम्म. आता उद्याचा लिलाव बंद असतो ना तिथं. हो उद्या बंद आहे. मी आज नाशिकलाच आहे, पण उद्या हा बंद का. आहे. परवा दिवशी या सोमवारी तिथं. ओके ओके ओके, परवा दिवशी येणार. हो चालेल 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 हा हा, ठीक आहे. चालेल. काही अडचण आली मला फोन करत जा. ओके ओके. चल चल, ओके, धन्यवाद. हो, धन्यवाद.